परिस्थिती माणसाला बिघडवत नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काही कोट्याधीश होते? साधी पुस्तके घेऊन देता आली नव्हतीत बाबासाहेबांना. बाबासाहेबांना वाचनाची आवड खूप होती, पण नाही घेता आली पुस्तकं. एक वेळ उपाशी राहायचं, पण पोराला पुस्तक आणून द्यायचं. पण परिस्थिती आडवी आली होती. आंबेडकरांचा सगळ्यात मोठा गुण काय माहिती आहे का? तर त्यांच्या आयुष्यातील एकदा वाचलेलं पुस्तक त्या आयुष्यात कधीच विसरत नाही, कधीच नाही, चुकून सुद्धा नाही. त्यांनी एखादं 10 वर्षापूर्वी वाचलेलं एखादं पुस्तक काढलं आणि त्यांना विचारलं, 355 पानावरचं दुसऱ्या पॅरेग्राफमधील 4थं वाक्य काय आहे? 10 वर्षांनी सुद्धा आंबेडकर ते बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. ही काय वरून आली का त्यांना? का त्यांना जरा जास्त दिली होती? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी ती स्वतः कमावली. कशी कमावली? तर माझ्या परिस्थितीतून कमावली. तर माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की मी पुस्तके घ्यावी. ज्या वेळेस एखादं नवीन पुस्तक माझ्या हातात पडायचं, त्यावेळेस मला वाटायचं की मी हे पुस्तक विकत घेऊ शकत नाही. आत्ता माझ्या हातात पडले, उद्या आयुष्यात कधी मिळेल की नाही हे माहीत नाही. त्यामुळे आत्ताच असं वाचू की आयुष्यात परत वाचायची गरजच पडणार नाही. म्हणूनच म्हणतो, परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवून जाते. आमचा मास्तर शिकवितो